नमस्कार मित्रांनो, OT5 मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मोरांबा मालिकेच्या आजच्या भागाबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. अक्षयचा आजचा निर्णय संपूर्ण घरच्यांना गोंधळात टाकतो. कोणालाही काही न सांगता तो सर्वांना रामाच्या घरी घेऊन येतो आणि त्यामुळे सर्वच जण स्तब्ध होतात. त्यांच्या मनात एकच प्रश्न, अक्षयने असा अचानक निर्णय का घेतला? जेव्हा अक्षय सांगतो की माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि आता इथे राहणेच योग्य आहे, तेव्हा वातावरण एकदम ताणलेलं दिसून येतं. मित्रांनो, तारा आणि पार्थ यांची प्रतिक्रिया अगदी नैसर्गिक वाटते. दोघेही या निर्णयावर नाराज आहेत. पार्थचा चिडलेला सूर आणि ताराची गोंधळलेली विचारपूस हे दाखवते की कुटुंबातील मतभेद अजूनही संपलेले नाहीत. अक्षय मात्र आपल्या भूमिकेत ठाम दिसतो. त्याचं वाक्य, ज्यांना राहायचं नसेल ते जाऊ शकतात, हे दाखवतं की तो आता कोणत्याही भावनिक दबावाखाली नाही. हा क्षण मालिकेच्या कथानकात निर्णायक ठरतो, कारण इथून पुढे नात्यांच्या सीमारेषा स्पष्ट होतात. पार्वती, सीमा आणि आरोहीचा आनंद या प्रसंगाला आणखी रोचक बनवतो. त्यांना वाटतं की अखेर न्याय त्यांच्या बाजूने झुकतो आहे. पार्वतीचे समाधान आणि तिचा विश्वास दाखवतो की तिला आता रामाच्या वर्चस्वाचा आधार मिळालेला आहे. दुसरीकडे मालविका, तारा आणि इरावती यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे पराभव, धक्का आणि अस्वस्थतेचे प्रतीक ठरतात. विशेष म्हणजे इरावती आत्या, जी नेहमी शांत आणि विचारपूर्वक वागत असते, ती सुद्धा या प्रसंगाने पूर्णपणे हादरलेली दिसून येते. या सगळ्याच्या मध्यभागी रामा आपला नवा आत्मविश्वास दाखवते. तिचा माझ्या घरात राहायचं असेल तर माझे नियम पाळावे लागतील हा शब्द, हा संवाद संपूर्ण वातावरणावर वर्चस्व गाजवतो. आता रामा केवळ एक गृहिणी नसून घरातील परिस्थिती नियंत्रित करणारी एक प्रभावी व्यक्ती म्हणून पुढे येते. पार्थचा आले आले म्हणत वैतागून हात हलवणे आणि मालविकेचा विरोध हे या बदलाचा स्पष्ट विरोध दाखवतात. रामाच्या या आत्मविश्वासपूर्ण भूमिकेमुळे मालिकेत शक्ती संतुलनाचा नवा अध्याय सुरू होतो. अक्षय शांत असला तरी त्याचा प्रत्येक निर्णय रामाच्या बाजूने झुकताना दिसतो. म्हणजेच आता दोघे एका विचारावर उभे आहेत. हा बदल पुढील भागांमध्ये मोठे वादळ निर्माण करेल अशी शक्यता निर्माण होते. शेवटी इरावती आत्याचे चला आपण शांतपणे ऐकून घेऊया की नक्की काय नियम आहेत, हे वाक्य संपूर्ण तणावात एक स्थिरता आणतं, परंतु त्याच वेळी पुढे संघर्षाची चावलही देतं. रामा आजच्या प्रसंगात पुन्हा एकदा केंद्रस्थानी येते. ती ज्या शांतपणे पण ठामपणे म्हणते की हो चला, तर आता तुम्हाला या घरात राहायचे असेल तर सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागायचे आहे, तेव्हा तिच्या शब्दांमधून केवळ नियम नव्हे तर एक प्रकारचा जीवन दर्शनाचा संदेशच प्रकट होतो. हे ऐकल्यावर पार्थ, तारा, मालविका आणि इरावती यांच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्टपणे दिसून येतो, कारण त्यांना आतल्या आत माहिती आहे की रामा ज्या गोष्टी सांगते आहे त्या त्यांच्या वागणुकीवर थेट बोट ठेवणाऱ्या आहेत. रामाच्या कोणाची काही चूक झाली तर पटकन माफ करायचे या वाक्याने वातावरण थोडं हलकं होतं, पण पार्थचा हो कळाले हा तोंड वाकडं करत दिलेला प्रतिसाद अजूनही अहंकार आणि विरोधाचे चिन्ह दाखवतो. इथे पार्वतीचे संवाद संपूर्ण प्रसंगात भावनिक संतुलन आणतात. ती म्हणते की ह्या अटी नाहीत तर हे संस्कार आहेत. हे वाक्य मालिकेच्या मध्यवर्ती विचाराला अधोरेखित करतं की प्रत्येक नातं टिकवायचं असेल तर नियम नव्हे तर संस्कारच महत्त्वाचे ठरतात. जेव्हा रमा राणीला औक्षणासाठी बोलावते आणि घरात येणाऱ्या सगळ्यांचं फुलांनी स्वागत करते, तेव्हा वातावरणात एक सकारात्मक बदल जाणवतो. त्या फुलांच्या वर्षावात केवळ सौंदर्य नाही तर रमा आता सगळ्या तणावातून बाहेर पडून घरात पुन्हा शांती आणि प्रेम आणू इच्छिते हे स्पष्ट होतं. अक्षयचा राणीला चल आईला गाडीतून उतरवूया असं म्हणणं म्हणजे त्याच्यातली काळजी आणि जबाबदारी दिसते, जी प्रेक्षकांना अक्षयच्या भावनिक बाजूची पुन्हा आठवण करून देते. मात्र इरावती आत्याचा चेहरा पुन्हा संशय आणि विचारांनी व्यापलेला दिसतो. ती हसते. रामाच्या तुमच्या चेहऱ्यावर हसू सुंदर दिसतं या वाक्यावर प्रतिसाद देते, पण तिच्या मनात मात्र एक मोठं टेन्शन सुरू असतं. ती मनाशीच विचार करते, अक्षयने हा निर्णय इतक्या पटकन का घेतला? त्याचं रमाशी नातं इतकं बदललं कसं? इथे प्रेक्षकांच्या मनातही तसाच प्रश्न निर्माण होतो आणि मालिका पुढच्या टप्प्याची उत्सुकता वाढवते. दुसरीकडे आरोहीचा ट्रॅक आजच्या भागात निरागसपणे पण खूप भावनिक पद्धतीने पुढे जातो. तिच्या मनातला विचार, बाबांची शुगर पुन्हा लो झाली तर काय, हे दाखवतं की तिचं बालमन प्रेमाने आणि जबाबदारीने भरलेलं आहे.
ती बाबांसाठी मुरंबा ठेवण्याचा प्लॅन करते, कारण तिच्या लहानशा बुद्धीला वाटतं की हाच उपाय त्यांच्या प्रकृतीसाठी योग्य आहे. ही निरागसता आणि तिच्या प्रेमाचं चित्रण मालिकेत एक वेगळी कोमलता आणतं. मात्र इरावती आता तिच्या मागावर असते. तिच्या मनात शंका आहे की आरोही काहीतरी जाणते आणि म्हणून ती तिचा गुपचूप पाठलाग करते. इरावतीच्या या वागण्यामध्ये एक तपासक वृत्ती दिसते. ती सत्य शोधण्याच्या मार्गावर आहे, पण तिचा संशय पुढील भागात मोठा गोंधळ उभा करू शकतो हेही स्पष्ट जाणवतं. आरोही सीमाच्या रूममध्ये येते. हळूच मुरंब्याची बाटली शोधते. तिची ती निरागस काळजी, आजी झोपली आहे, तिची झोप मोडू नये, ही मालिकेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षणांपैकी एक ठरतं. आणि जेव्हा इरावती अचानक काय म्हणत मागून येते, तेव्हा प्रसंग एकदम थरारक वळण घेतं. इरावतीचा आवाज, आरोहीची घाबरलेली प्रतिक्रिया आणि तिचा मी तुला मदत करते म्हणणारा शांत सूर हे पुढील रहस्याची चाहूल देतात. इरावती आत्याचा सूर सुरुवातीला हलका असतो, पण तिच्या शब्दांमध्ये संशय आणि टोमणा दडलेला असतो. जेव्हा ती हसत आरोहीला विचारते, अच्छा म्हणजे तुला मुरंबा खायचा आहे, तेव्हा ती फक्त गंमत करत नाही, तर तिच्या मनात चाललेले विचार तपासण्याचा प्रयत्न करते. आरोहीचं साधं नाही बाबांसाठी हे उत्तर मात्र तिच्या निरागसतेचं आणि प्रेमाचं स्पष्ट चित्र उभं करतं. एका लहान मुलीला आपल्या वडिलांच्या प्रकृतीबद्दल इतकी काळजी आहे ही गोष्ट भावनिकदृष्ट्या मनाला भिडते. दुसरीकडे अक्षयच्या मनात मात्र अपराधीपणाचं ओझं आहे. तो जेव्हा आपल्या खोलीत एकटा असतो तेव्हा त्याला पुन्हा तो भयानक क्षण आठवतो, जेव्हा त्याची शुगर लो झाली होती आणि आरोही त्याला बाबा बाबा करत उठवत होती. त्या आठवणींनी अक्षय आतून हादरतो. त्याच्या मनात विचार येतो की जर त्यावेळी आरोही नसती तर काय झालं असतं. या विचारांमुळे तो अंतर्बाह्य तुटलेला जाणवतो. आरोहीचं त्याच्यासाठी केलेलं सर्व काही त्याला तिच्या आईची आठवण करून देतं. ती अगदी तिच्या आईसारखीच वागली. हा विचार त्याच्या मनात प्रेम, दुःख आणि गोंधळ अशा तिन्ही भावना निर्माण करतो. तेवढ्यात रामा खोलीत येते, हातात कॉफी घेऊन. ती शांत, प्रेमळ आणि सोज्वळ भावनेने कप समोर ठेवते. पण अक्षयला वाटतं की ती मालविका आहे. जेव्हा तो तिला न पाहताच बोलतो आणि म्हणतो, तू माझ्यासाठी इतकं करतेस, तेव्हा त्याच्या आवाजात कोमलता असते. पण तो मागे वळतो आणि रामाला पाहतो तेव्हा तो क्षण पूर्णतः बदलतो. रामाच्या हातची ओळखीची चव त्याला जाणवते आणि त्याचा सगळा राग पुन्हा जागा होतो. रामा प्रेमाने म्हणते, मी हा चहा तुमच्यासाठी प्रेमाने केला आहे. पण अक्षयचा चेहरा कठोर होतो. म्हणूनच मला हा चहा नको आहे, फेकून दे. या वाक्यात त्याचं आतून तुटलेलं मन आणि न व्यक्त झालेला राग दोन्ही दडलेला आहेत. रमा शांतपणे विचारते, काय झालं तुम्हाला? तुम्ही आल्यापासून असं का वागता? पण अक्षय तिच्या प्रत्येक हालचालीत संशय बघून पाहतो. त्याला वाटतं की रामाच या सगळ्याच्या मागे आहे. गुंड, त्रास, वणवण आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होणं. तो जेव्हा म्हणतो, आम्हाला जो त्रास झालाय त्याचा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय, तेव्हा त्याचा आवाज फक्त रागाचा नाही तर मनात साचलेल्या वेदनेचा आहे. पुढच्याच क्षणी त्याचा भावनांचा पूर फुटतो. तो तिला सांगतो की जेव्हा मी रस्त्यावर पडलो होतो तेव्हा माझी छोटीशी मुलगी माझ्यासाठी मदत मागत होती. आणि हे सगळं जर तुझा प्लॅन होता तर तुला कल्पना तरी आहे का मी काय सहन केलं? या संवादात अक्षयचा तुटलेला आत्मविश्वास, असहाय्यता आणि पितृत्वाचं दुःख एकत्र दिसतं. अक्षयच्या डोळ्यात अश्रू येतात. तो त्या क्षणाची वेदना पुन्हा जागतो. रस्त्यावर पडलेला, शरीर थरथरत असलेला आणि आरोही मदतीसाठी हात जोडत धावणारी. रमाला हे ऐकल्यावर शॉक बसतो. तिच्या डोळ्यातही अश्रू येतात, कारण तिला आता कळतं की अक्षयने जे काही सहन केलं ते किती भयानक होतं. तिच्या मनात अपराधाची भावना आणि त्याचबरोबर अक्षयबद्दलचं प्रेम दोन्ही दाटून येतं. दरम्यान इरावती आत्या आरोहीला घेऊन जाते. आरोही रडत रडत सांगते की तिला मोरांब्याची बरणी बाबांसाठी हवी आहे, कारण जर त्यांची पुन्हा शुगर लो झाली तर काहीतरी गोड खायला हवं. तिचं हे निष्पाप स्पष्टीकरण ऐकूनही इरावतीचा संशय संपत नाही. ती बाहेरून तिला शांत करण्याचं नाटक करते, पण आतून तिचा हेतू वेगळा असतो. पार्थ, तारा आणि मालविका या सगळ्या गोष्टीकडे हसत बघतात, जणू त्यांना हे सगळं बालिश वाटतं. पण प्रत्यक्षात हीच बालिशता पुढे घरात मोठं संकट आणू शकते हे त्यांना ठाऊक नसतं. इरावतीच्या शेवटच्या संवादात, अगं बाळा, काही होणार नाही, एक विषारी गोडवा आहे, ती आरोहीला नादी लावते. तिच्या विश्वासाचा फायदा घेते आणि तिच्या निरागसतेमागचा गुपित शोधण्याचा प्रयत्न करते.
या क्षणी कथा म्हणजे मालिका एकाच वेळी दोन भावनिक ध्रुवांवर उभी राहते. एका बाजूला वडिलांच्या आरोग्यासाठी काळजी करणारी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला संशयाने झाकलेली एक स्त्री जी त्या निरागसतेला धोक्यात आणू पाहते. नात्यांच्या या गुंतागुंतीतून पुढचा प्रसंग नक्कीच भावनिक विस्फोट घडवून आणेल याची खात्री निर्माण होते. तर मित्रांनो, हा होता मोरांबा मालिकेचा 20 ऑक्टोबर 2025चा सखोल एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागाबद्दल तुम्ही काय सांगाल कमेंटमध्ये नक्की लिहा. भेटू पुन्हा एकदा नव्या भागात नव्या व्हिडिओ सकट. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.